नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावच्या महावितरण कंपनीच्या वीज वाहिनीतील शॉर्ट सर्किटमुळे 2 दुकानांना आग, सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान। सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर मार्केट यार्ड परिसरात गुरुवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे 2 दुकानांना आग लागली। दोन्ही दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे। एकूण सुमारे 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। स्थानिक नगरसेवक, नागरिक, युवक कार्यकर्त्यांनी, अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणल्याने सुदैवाने मोठी हानी झाली नाही। योगेश पडवळ यांचे वैष्णवी आर्ट्स हे रेडियम नंबर प्लेट व स्टिकर बनवण्याचे दुकान आहे। त्याच्या शेजारी जमीरभाई कडकडी यांचे न्यू सुपर बॅटरी नावाचे बॅटरी विक्री, दुरुस्ती, स्टार्टर आणि अल्टरनेटर दुरुस्ती व विक्रीचे दुकान आहे। पडवळ व कडकडी हे गुरुवारी रात्री 8 वाजल्याच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले होते। मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास अचानक महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाले। त्यातून ठिणग्या पडल्याने वैष्णवी आर्ट्स दुकानाला पहिल्यांदा आग लागली। ती पसरत शेजारील न्यू सुपर बॅटरी दुकानाला आग लागली। दोन्ही दुकाने आगीच्या तडाख्यात सापडल्याने जळून पुरेपूर खाक झाली। आग लागल्याचे समजताच माजी नगरसेवक नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल यांच्यासह नागरिक, व्यापारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगवधान राखत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। रहमतपूर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली। पोलिसांनी देखील आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला। शुक्रवारी दुपारी 3 वाजता सामाजिक कार्यकर्ते दिनेश सनस यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांनी तात्काळ 10,000 रुपयांची मदत जाहीर केली। घटनास्थळी वेगवेगळ्या शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। रेडियम दुकानात वैष्णवी आर्ट नावानं रात्री 3च्या सुमारास अचानक इथे आग लागली दिसली। लक्ष वेळ जळलेला आहे। नुकसान चांगलं झालं सर, नुकसान दोघांचं पण भरपूर झालं। सगळं सामान जळालं, सामान आग लागली। दोन दुकान इथे दोन खाक झाले। गरीब आहेत, तुम्ही तिथे पण गरीब आहेत, त्याला शासनाने त्वरित मदत करावी। तुम्ही गरीब आहेत, फार म्हणजे रोजच्या रोज त्यांचं त्या व्यवसाय त्यांचं म्हणजे आहे, तर दुकानात ते पूर्ण दळून खाक झालेलं आहे सगळं, दोन्ही दुकानाचं। तर शासनाने त्यांना त्वरित मदत करून त्यांना सहकार्य करावी। नमस्कार, मी एक राजकीय कार्यकर्ता दिनेश सनस, सामाजिक कार्यकर्त्यांना कुठं मिळत नाही। कारण काल एक जण मला म्हणलाय की स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजकीय कार्यकर्ता समजतो आणि झालेले जे आहेत वेळ कांड आहे किंवा झालेली आग लागली जाते ती खूपच दुर्दैवी आहे। तर माझ्या सांगून बॅटऱ्या आपली आपण 10,000 रुपयाची यांना मी स्वतः करणार आहे। थोडीशी माहिती जमीन मिस्त्री यांना मी थोडीशी 10,000 मदत करणार आहे। कारण बाहेर पोटभर झाले आहे, त्यांना म्हणजे सपोर्ट नसतो आणि कुठलेही कुणाला पंचनामा केला काय जर त्यांना कुणी काही देणार नाही, मला फक्त माहिती आहे। त्यामुळे आपण स्वरूपात त्यांचे काम होऊ शकते। कापडगाव येथील खताळ टोळी 2 वर्षांसाठी 3 जिल्ह्यातून तडीपार। पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आदेश। कापडगाव तालुका फलटण येथील टोळी प्रमुख विकी उर्फ बाळू बापूराव खताळ याच्यासह अन्य दोघांना 2 वर्षांसाठी गंभीर गुन्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार सातारा जिल्ह्यासह पुणे आणि सोलापूर जिल्हा हद्दीतून 2 वर्ष तडीपार करण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता याबाबत आदेश दिले आहेत। खताळ यांच्यासह शुभम उर्फ सोनू घुले वय 23 राहणार कापडगाव तालुका फलटण व सुयोग हिंदूराव खताळ वय 27 राहणार कापडगाव तालुका फलटण या दोघांना सुद्धा हा आदेश लागू करण्यात आला आहे। या प्रस्तावाची चौकशी फलटणचे उपाधीक्षक राहुल धस यांनी केली होती। या टोळीतील इस्मांवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई यापूर्वी करण्यात आल्या होत्या, मात्र त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही। या टोळीतील सदस्य लोणंद तसेच परिसरात सातत्याने गुन्हे करत होते, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत होती। पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी त्यांची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन खताळ टोळीला सातारा, पुणे व सोलापूर या 3 जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता हद्दपार केले आहे। महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे। फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील प्रशासक अखेर हटवला। मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश।
सातारा जिल्ह्यातील फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी प्रशासकाची नियुक्ती केलेली होती। या नियुक्तीबाबत सुनावणी पार पडल्यानंतर अखेर उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला। त्यानुसार कारखान्यावरील प्रशासकाची नियुक्ती हटवल्यामुळे राजे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे। फलटण येथे शुक्रवारी दुपारी 2 वाजता राजे गटाकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली। भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्र स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले, मात्र गेले काही दशकांपासून विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्र स्वतःच्या ताब्यात ठेवले होते। दरम्यान काही दिवसांपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर राज्य सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली होती। प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली होती। राज्य सरकारच्या प्रशासक नियुक्तीच्या निर्णयाविरोधात श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती। तेथे त्यांनी अपील दाखल केले होते। अपिलावर सुनावणी होऊन कारखाना संचालक मंडळाची बाजू योग्य असल्याने राज्य सरकारने नेमलेला प्रशासक उच्च न्यायालयाने हटवला आहे। आता श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे। सातारा जिल्ह्यात रेव पार्टीचे आयोजन होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घ्यावी। जिल्हाधिकारी संतोष पाटील। जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक। सातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार व जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे। कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस दलाने संपूर्ण सातारा जिल्ह्यातील चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक झाली। बैठकीस महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, पोलीस उपाधीक्षक गृह अतुल सबनीस, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश शिंदे, अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक व्ही पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते। काही औषधांचा वापर नशेसाठी केला जातो, अशी औषधे कोणत्या भागात जास्त विकली जात आहेत याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी केली। याबाबत सातारा जिल्हा प्रशासनाला सविस्तर माहिती सादर करावी। अवैधरित्या गांजा व अफूची शेती होणार नाही याची पोलीस दलाने खबरदारी घ्यावी। तसेच अंमली पदार्थामुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले। जिल्ह्यातील मोठे हॉटेल लॉजेस यांची पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी व अंमली पदार्थ आढळल्यास त्वरित गुन्हे दाखल करावे। अंमली पदार्थांची विक्री होणाऱ्या ठिकाणी अचानक धाडी टाकाव्यात। जास्तीत जास्त गुन्हे दाखल करावेत। पोलीस दलाने ड्रग्ज पकडल्यानंतर त्यांच्या तपासणीसाठी यंत्रसामुग्री जिल्हा वार्षिक योजनेतून खरेदी करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीत दिले। पत्नी गौरीचा बंगळुरूमध्ये खून करून पळून निघालेला पती राकेशला शिरवळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बंगळुरू कर्नाटक येथे पत्नी गौरीसह हिची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना बुधवारी घडली। खून करून मुंबईच्या दिशेने पळून निघालेला आरोपी राकेश खेडेकर याला शिरवळ पोलिसांनी गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले। यावेळी विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याच्या विचारात असलेल्या राकेशला शिरवळ पोलिसांनी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। पत्नीचा खून केल्यानंतर पती राकेशने स्वतः विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिरवळ पोलिसांनी वेळीच त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीअंती त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली। राकेश राजेंद्र खेडेकर वय 35 राहणार जोगेश्वरी मुंबई असे आरोपी पतीचे नाव आहे, तर गौरी सांब्रेकर वय 32 असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे। पत्नी गौरीची हत्या केल्यानंतर मुंबईला निघालेल्या राकेश सातारा जिल्ह्यात शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळ महामार्गावर कार घेऊन आला। यावेळी त्याला खुनाचे टेन्शन आल्याने त्याने कीटकनाशक व औषधे एकत्र करून प्राशन केले। त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने तो कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला। राकेशला पाहून एका दुचाकीस्वाराने त्याची विचारपूस केली। त्यावेळी त्याने विषारी औषध पिल्याची माहिती दिली। दुचाकीस्वाराने राकेशला तात्काळ त्याच्या कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। राकेशला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी पुण्याच्या भारती हॉस्पिटल व त्यानंतर ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले। बंगळुरू येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी ससून हॉस्पिटल येथे जाऊन आरोपी राकेशला ताब्यात घेतले।
आहे